रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ। यंदा म्हणजे 2026 मध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे। ही गोष्ट सगळ्यांनाच एव्हाना माहीत झालेली आहे, परंतु नेमकी कोणती साडी आपल्याला घालायची नाही किंवा बांगड्या घालत असताना कोणत्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत किंवा कोणते नियम पाळायचे आहेत, यासोबतच आपण जेव्हा केसामध्ये गजरा माळू किंवा फुले घालू त्यावेळेस आपण कोणत्या रंगाचा गजरा चुकून देखील घालायची नाही, हळद वापरायची की नाही किंवा सोन्याचे दागिने वापरावे की नाही, शिवाय कोणता दागिना आपल्याला यावर्षी मग वर्ज करायचा आहे, मकर संक्रांतीला चुकूनही घालायचा नाही। याशिवाय एखादा पदार्थ आपल्याला या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही खायचा नाही। तर मकर संक्रांतीच्या बाबतीत नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्याला वर्ज करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी आपण घालायच्या आहेत, याशिवाय महिलांनी शृंगार करत असताना कोणत्या नियमांचे पालन करावं, अशी बरीचशी माहिती आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। सर्वात आधी आपण या वर्षीची जी मकर संक्रांत आहे तर ती देखील ऐकूया। यंदाची मकर संक्रांत ही बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 ला असणार आहे, म्हणजेच शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे। संक्रांतीचा पुण्यकाळ असा आहे, बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत आहे। सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे, केशराचा टिळा लावलेला आहे, वयाने कुमारी असून बसलेली आहे, वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे, पायस भक्षण करीत आहे, सर्प जाती आहे, भूषणार्थ मोती धारण केले आहे, वारनाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त 30 आहे, पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीचे फळ, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल। पर्वकालामध्ये काही वस्तू आपल्याला दान द्यायच्या असतात, त्यामध्ये नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावेत। संक्रांतीचा दुसरा दिवस करीदिन म्हणून ओळखला जातो, तर यंदा करीदिन म्हणजे किंक्रात गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी आहे। संक्रांतीमध्ये काही कामे आपल्याला वर्ज करायची असतात, त्यामध्ये दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन करणे, मांसाहार करणे ही कामे चुकून देखील करू नयेत। या दिवशी ज्येष्ठांचा अनादर करू नये, कोणाशीही वादविवाद करू नये, हे नियम देखील आपल्याला पाळायचे आहे। तर तुम्ही संक्रांत व्यवस्थित ऐकली असेल तर यंदा संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे, म्हणजे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे। त्या कारणास्तव आपण संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले आहे ते वस्त्र आपण परिधान करू नये, अशी एक बाब पूर्वपार चालत आलेली आहे। ही एक परंपरा आहे। या कारणास्तव आपण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, म्हणून आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये, म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान करायचे नाहीत। आपल्या मुलांना देखील आपण पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायचे नाहीत। या व्यतिरिक्त आपण हिरव्या, त्यानंतर लाल, जांभळ्या, निळ्या, गुलाबी, केशरी अशा रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता। शिवाय तुम्ही काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकतात। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काळा रंग हा अशुभ मानला जातो, मग संक्रांतीच्या दिवशी काळा रंग का परिधान केला जातो? तर बघा, संक्रांतीच्या दिवशी सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं होतं। त्यासाठी सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो। शिवाय या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये थंडी असते आणि काळा रंग जो आहे तर तो उष्णता शोषून घेत असतो, आपल्या शरीर जे आहे तर ते उबदार ठेवण्यास मदत करत असतो। त्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते। इतर कोणत्याही सणा दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही, मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो। तर तुमच्या परंपरेनुसार तुमच्या घराण्यामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नसतील तर तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका। याशिवाय तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे म्हणजे शुभ रंगाचे पिवळा रंग सोडून इतर रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता किंवा साडी देखील नेसू शकता। बघा, पिवळा रंग वर्ज करत असताना बरेच जण विचारतात की आमच्याकडे
अमुक रंगाची साडी आहे परंतु त्याची बॉर्डर जी आहे तर ती सोनेरी कलरची आहे किंवा साडीमध्ये थोडासा पिवळा कलर आहे, अशी साडी आपण नेसावी का? तर बघा, पिवळा रंग हा आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो. परंतु जर तुम्ही समजा लाल साडी नेसणार असाल, त्याची बॉर्डर जर सोनेरी असेल तर तुम्ही ती साडी नेसू शकता. कारण की बऱ्याच साड्यांची जी बॉर्डर असते तर ती सोनेरी कलरची असते. तर सोनेरी कलर हा आपल्याला वर्ज्य करायचा नाही. तो थोडासा पिवळसर असला तरी देखील सोन्याचा रंग आपण वापरू शकतो. सोन्याचे दागिने आपण वापरू शकतो. फक्त पूर्ण पिवळसर किंवा पिवळ्या रंगाचे जे काही शेड असतात, डार्क पिवळा किंवा कमी पिवळा किंवा आंबा कलर, असे कलर तुम्हाला यावर्षी वर्ज्य करायचे आहेत. या व्यतिरिक्त इतर कोणतेही तुम्ही कलर जे आहे तर ते यूज करू शकता. परंतु आपल्याला एक दिवस हा कलर जो आहे तर तो वर्ज्य केला तरी देखील आपल्याला काहीही हरकत नाही. याशिवाय बरेच जण विचारतात की पिवळा रंग आहे तर तो आपण किती दिवस वर्ज्य करायचा आहे? मकर संक्रांतीला किंवा रथसप्तमीपर्यंत संपूर्ण वर्षभर तर बघा आपण हो जो कलर आहे तर तो तुम्ही वर्ज्य करू शकत नाही. संक्रांतीच्या 3 दिवसांमध्ये म्हणजे भोगी, संक्रांत आणि किंक्रांत या दिवसामध्ये तुम्ही हा कलर वर्ज्य करू शकता. आमच्याकडे हा जो कलर आहे तर तो रथसप्तमीपर्यंत देखील पाळला जातो. म्हणजे जेव्हा आपण हळदी कुंकू करतो किंवा रथसप्तमीच्या सणाला देखील हा रंग पाळला जातो. हा रंग घातला जात नाही. संक्रांतीने जो रंग परिधान केलेला आहे तर ती मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण जो महिना आहे तर त्यामध्ये आपण हा जो कलर आहे तर तो वर्ज्य करायचा असतो. पौष महिना जो आहे तर तो भगवान सूर्यदेवांना समर्पित असतो. त्यासाठी संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे ते वस्त्र पूर्ण महिनाभर किंवा तुम्ही संक्रांतीच्या सणाला, जसं मी सांगितलं 3 दिवसाचा संक्रांतीचा सण असतो त्या दिवसामध्ये किंवा जेव्हा तुम्ही कधी हळदी कुंकू करणार आहात त्या हळदी कुंकवाला देखील तुम्ही वर्ज्य करायचं आहे. इतर कोणत्याही दिवशी तुम्ही पिवळा रंग घातला किंवा वर्षभर घातला तरी देखील काहीही हरकत नाही. आता आपण बोलूया बांगड्याबद्दल. बांगड्या घालत असताना सर्वात शुभ बांगड्या म्हणजे हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला. शक्य झालं तर तुम्ही नक्की घाला, नाही शक्य झालं तर लाल काचेच्या बांगड्या तुम्ही घालू शकता. बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या बांगड्या चुकून देखील घालायच्या नाहीत. याशिवाय आपल्याला ज्या तुम्ही मेटलच्या, प्लॅस्टिकच्या बांगड्या वापरत असाल तर त्या बांगड्या देखील तुम्ही वापरू नका. याशिवाय पिचकी बांगडी हातामध्ये ठेवू नका. ते दरिद्रतेचं लक्षण असतं. बांगडी घालत असताना एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी चढती घालावी. म्हणजे बांगडी घालत असताना आपला हात पूर्णपणे रिकामी करू नका. एका हातामध्ये बांगडी घाला, त्यानंतर दुसऱ्या हातामध्ये तुम्ही घाला किंवा तुम्ही दोन्ही हात पूर्णपणे रिकामे करणार असाल तर एका हातामध्ये तुम्ही धागा तरी गुंडाळून ठेवा. सुवासिनी महिलांनी कधीही आपले हात रिकामे करू नये. संक्रांती सारख्या सौभाग्याचा जो काही सण आहे याला देखील आपण पूर्ण हात रिकामा करून बसू नये. हिरव्या काचेच्या बांगड्या अतिशय शुभ मानल्या जातात. तुम्हाला जर घालायच्या असतील तर हिरव्या काचेच्या बांगड्या अवश्य घाला. याशिवाय तुम्ही पिवळ्या रंगाच्या किंवा मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या ह्या घालू नयेत. साडीमध्ये आपण आणखीन एक सांगायचं राहिलं की पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही मकर संक्रांतीच्या सणाला घालू नका. कारण की मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्याशी निगडीत असतो. त्यासाठी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती मकर संक्रांतीला घातली जात नाही. क्रीम कलरमध्ये किंवा तुम्ही दुसऱ्या इतर कलरमध्ये देखील वापरू शकता. पिवळ्या रंगाची आणि संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नका. यानंतर आपण बोलूया की गजऱ्याबद्दल. बघा, आपण संक्रांत म्हटलं की शृंगार करतो, केसामध्ये फुलं, गजरा माळतो. फुलं घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाची फुले घालायची नाही. जसे की सोनचाफा असेल, शेवंतीचं फुल असेल, अशी पिवळ्या रंगाची फुले तुम्ही डोक्यामध्ये घालू नका किंवा पूजेमध्ये झेंडूची वगैरे पिवळ्या रंगाची फुले वापरू नका. या व्यतिरिक्त देखील जी काही संक्रांती देवीने वासाकरता फुल घेतलेलं आहे, जाईचं फुल, तर त्यासाठी जाईच्या फुलाचा गजरा जो आहे तर तो जाईच्या फुलाचा गजरा देखील आपल्याला घालायचा नाही. जाईच्या फुलाचा गजरा जेव्हा आपण यावर्षी शृंगार करू तर त्यावेळेस आपल्याला घालायचा नाही. या व्यतिरिक्त तुम्ही मोगऱ्याच्या, आबोलीच्या फुलांचा गजरा जो आहे तर तुम्ही डोक्यामध्ये माळू शकता. यानंतर प्रश्न पडतो की आपण हळद वापरावी की नाही, कारण की ती देखील पिवळ्या रंगाची आहे किंवा सोन्याचे दागिने वापरावीत का? तर हळद ही मकर संक्रांतीच्या सणामध्ये खूप मुख्य गोष्ट आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि हळदीचा संबंध इथे येत नाही. वस्त्राचं चाललेलं आहे, पूजेसोबत चाललेलं आहे. हळद ही पवित्र आहे. कोणत्याही सणाला तुम्ही ती वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला हळद वापरायची आहे. शिवाय सोन्याचे दागिने देखील आपल्याला वापरायचे आहेत, कारण की देवीने जो दागिना परिधान केलेला आहे तो मोती धारण केलेला आहे. त्यासाठी मोत्याचे दागिने जे आहेत त्यामध्ये बरेच मोत्याचे दागिने येतात. आपण आजकाल मोत्याचे दागिने फॅशन म्हणून घालतो किंवा काठपदराच्या साडीवरती आपल्याला ते ट्रॅडिशनल लुक करण्यासाठी मोत्याचे दागिने आपण वापरत असतो. परंतु यावेळेस आपल्याला मोत्याचे दागिने घालायचे नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही इतर दागिने घालू शकता.
कारण की देवीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत. तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता, पण तो मोत्याचे दागिने आपल्याला वर्ज करायचे आहेत. यानंतर प्रश्न येतो की या दिवशी आपल्याला कोणता पदार्थ खायचा नाही. कोणत्याही सणाला आपण मांसाहार तर करतच नाही, तर त्यासाठी घरामध्ये चुकूनही मांसाहार करू नये. या व्यतिरिक्त संक्रांती देवी जी आहे तर ती पायस भक्षण करत आहे. पायस म्हणजे काय, तर पायस म्हणजे खीर. त्यासाठी आपल्याला या दिवशी खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा खीर जी आहे तर ती आपल्याला खायची नाही. त्यासाठी आपण खीर ही वर्ज करायची आहे. या दिवशी महिलांनी चुकून देखील खीर खाऊ नये. एकंदरीत संक्रांती देवी आहे तर तिने जे वस्त्र परिधान केलेले आहे, जे दागिने घातलेले आहेत तर ते आपल्याला घालायचे नाहीत. यामध्ये पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजे साडी घालू नये, बांगड्यामध्ये पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नये, गजऱ्यामध्ये जाईच्या फुलांचा गजरा घालू नये. या दिवशी आपण मोत्याचे दागिने घालू नयेत व खीर खाऊ नये. हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे सर्व नियम पाळणे अनिवार्य आहे का, तर बघा, प्रत्येकाची श्रद्धा आणि परंपरा ही असते. तुमच्या मनाला जर पटत असेल तर तुम्ही यामधला कोणताही नियम नाही पाळला तरी सुद्धा चालेल, परंतु पूर्वपार काही नियम, काही परंपरा आहेत, त्यानुसार बऱ्याच जणांकडे हे नियम पाळले जातात. तुमच्याकडे पाळत असतील तर तुम्ही नक्कीच हे नियम पाळू शकता. ज्यांच्याकडे हे नियम पाळत नाही तर त्यांनी नाही पाळले तरी देखील काहीही हरकत नाही. आमचं सांगण्याचं काम आहे, त्यासाठी आम्ही सांगत आहोत. तुमच्या मनाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. एक दिवस आपण हा नियम पाळला तरी देखील काहीही हरकत नाही. आपण रोजच पिवळ्या रंगाचं वस्त्र कधी घालत असतो का, तर नाही. आपल्याला फक्त हा नियम पाळायचा नाही म्हणून आपण या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं का, असं करणं देखील काहीही गरजेचं नाही. कारण की एक दिवस आपण पिवळ्या रंगाचं वस्त्र घातलं नाही तर काहीही फरक पडणार नाही. त्यासाठी पिवळा रंग सोडून इतर अनेक शुभ रंग आहेत, तर त्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता. तर पिवळा रंग हा अत्यंत अशुभ आहे का, तर असं नाही. पिवळा रंग हा अत्यंत शुभ आहे, परंतु तो यावर्षी आपल्याला वापरायचा नाही. त्यासाठी शक्य झाल्यास तर हा रंग जो आहे तर तो वर्ज करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद.